आमच्या घराजवळ आहे ना स्वामीचं केंद्र झालेलं आहे मागच्या वर्षी. आज आमच्या केंद्रात बनणार आहे मसाले भात आणि शिरा. तर त्यांनी आमच्या आईजवळ दिलेलं हे कुटाला मसाले भातात आणि शिऱ्यात टाकायला हाय नाही. आज केंद्रात सोमवारची आरती आहे. आम्हाला आरतीला जाणे म्हणून मी पटापट आता स्वयंपाक बनवून घेते. आता झालेला आहे माझा स्वयंपाक. बाय. आई गेल्या आता केंद्रात. आता मला पण जाणे. केंद्रात काळी साडी काळं वस्त्र चालत नाही म्हणून मी आता साडी चेंज करणार आहे. मी आमच्या आईची साडी घालणार आहे आता संक्रांतीची. आता मी आवरलं माझं आणि आता जाणार आहे मी केंद्रात. 3 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. BSF, CRPF आणि एक मुलगा नेव्ही. तरी संगीता पालकर त्यांचा सत्कार करण्यात आहे. आमच्या गावातील 3 मुलं भरती झाले तर त्यांचं केंद्रात स्वागत होणार होतं. एक आलेला होता आणि 2 तिथं आलेले नव्हते ना, मग एकाच्या मम्मीचं स्वागत केलं. आणि इथं चिल्लर पार्टीचं चालू होतं की आम्हाला पण तुमच्या ब्लॉगमध्ये घ्या. मग मी जवळपासच्या सगळ्यांना घेऊन घेतलं. आणि इथे त्या लागेल मुलाच्या आईचं स्वागत चालू आहे. त्या आईला आज त्याच्यावर किती गर्व होत असेल ना हे फक्त तिलाच माहिती आहे. देवावर फक्त खरी श्रद्धा आणि भावना असायला पाहिजे. आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. केंद्रात ज्याच्या हातून आरती असते त्याच्याच हातून प्रसाद असतो. तोच प्रसाद आता आम्ही खाणार आहे. प्रसादात होता मसाले भात, शिरा आणि पेढा मामांना बनवला. आरती झाली आता आलो आम्ही घरी. मी प्रसाद खाऊन आले तिथूनच. तिथेच माझ्या मांडीवर झोपलं होतं. मग आई तिला घरी घेऊन आल्या आणि आता परत गेल्या त्या प्रसाद घ्यायला. तुम्हाला पब्लिक दाखवते. आम्ही भज्याचं पीठ ठेवलं होतं कारण नंतर गरम गरम करू म्हणून. मग घरी येऊन पटकन भजी करून घेतले आणि जेवायला वाढलं कारण